राज्यात विक्रमी बहुमत असलेलं महायुती सरकार स्थापन झालं। राज्यात या पुढच्या काळात बदलाचं नाही तर बदलाचं राजकारण होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर भविष्यात सुडाचं राजकारण थांबवावं असं आवाहन संजय राऊतांनी केलं। एकूणच राज्यात सत्ताधाऱ्यांच्या सोबत विरोधकांचा सूर हा नरमाईचा दिसतोय। शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि भाजपात तसंच त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या संबंधांमध्ये राजकीय कटुता निर्माण झाली। मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस डाव आखत होते, मात्र मी सगळं सहन करून उभा राहिलो। आता एकतर तू राहशील किंवा मी राहीन, असं वक्तव्य जुलैमध्ये झालेल्या एका मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलं होतं। यावर मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी हे उत्तर दिलं। मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात, तेही राहतील, मी राहीन, आम्ही सगळेच राहणार। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता सगळ्यांचा सूर बदलल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यांना एकत्र घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना मिळालेला कार्यकाल सरकारने लावला तर नक्कीच आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा। भविष्य काळात पुरोगामी महाराष्ट्रात राजकीय सौहार्द चांगला राहील अशी जबाबदारी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांवर सुद्धा असणार एवढं नक्की। राज्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळातील कोणती खाती महायुतीतल्या कोणत्या पक्षाकडे जाणार याची उत्सुकता आहे। याबाबत महायुतीत रस्सीखेच सुरू असताना पालकमंत्रीपदावरून महायुतीत चढाओढ लागल्याचं चित्र आतापासून दिसू लागलंय। पुण्याच्या पालकमंत्रीपदावर दावे प्रतिदावे सुरू झाले। मंत्रिपदानंतर महायुतीत पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा आहे। पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत। यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। अधिकाधिक चांगलं आपल्याला मिळावं अशी इच्छा व्यक्त करत असतो, परंतु सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात। ज्यावेळेला अनेक सहयोगी पक्ष बरोबर घेऊन जायचं असतं त्यावेळेला नेहमी समजूतदारपणा दाखवायचा असतो। अजितदादांची जिल्ह्याच्या प्रशासनावर मजबूत पकड असल्यानं पालकमंत्रीपद अजितदादांनाच मिळावं अशी राष्ट्रवादीची मागणी आहे। दादा हे मूळ या पुणे जिल्ह्यातले असल्याकारणानं अजितदादांच्याकडे हे पालकमंत्रीपद दिलं तर ते संयुक्तिक ठरेल। मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधीच पालकमंत्रीपदावरून दावे प्रतिदावे सुरू झालेत। त्यामुळे पुण्याचं पालकमंत्रीपद पुन्हा अजित पवार यांना मिळणार की चंद्रकांत पाटील यांना हे लवकरच स्पष्ट होईल। फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला आणि राज्यभरातल्या लाडक्या बहिणींकडून पुढचा हप्ता कधी असा प्रश्न विचारला जाऊ लागला। त्यावर योजना बंद होणार नाही, पण राज्याच्या आर्थिक स्रोताची व्यवस्था करून रक्कम वाढवू असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। त्यावरून विरोधकांनी निशाणा साधलाय। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये देणार आहे असं विधान नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू। फडणवीसांच्या या विधानानंतर नवीन वर्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात महिना 2100 रुपये जमा करा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। आम्ही सत्तेवर आलो असतो तर 3000 देणार, त्याप्रमाणे महायुती सरकारनेही लाडक्या बहिणीला नव्या वर्षापासून 3000 रुपये द्यावेत अशी आमची इच्छा असल्याचं त्या म्हणाल्या। आम्ही तर 3000 देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3000चीच असेल। सुळेंच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नागपूरच्या अधिवेशनामध्ये यासाठी विशेषतः तरतूद केली जाईल आणि त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील। लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली। निवडणुका संपताच योजना कायम राहणार का याची चिंता लाडक्या बहिणींना लागली होती, मात्र पहिल्याच दिवशी ही योजना बंद होणार नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या त्सुनामीच्या नंतर देशभरात ईव्हीएम विरोधात विरोधकांनी रान पेटवायला सुरुवात केली आहे। त्याची धग कमी होण्याच्या ऐवजी तिचा वणवा पेटवण्याच्या संदर्भातला विरोधकांचा मनसुबा समोर आला। त्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वतः मैदानात उतरणार आहेत। देशातील ईव्हीएम विरोधी आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रातल्या सोलापुरातून पडली आहे। ईव्हीएम विरोधी आंदोलनाचा चेहरा बनलेलं सोलापूर जिल्ह्यातलं मार्कडवाडी हे गाव आता आंदोलनाचं केंद्र बनलंय। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याच मार्कडवाडीतून ईव्हीएमच्या विरोधात लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतलाय। आणि राहुलजी या देशाच्या सुरक्षिततेसाठी, त्या लोकशाहीच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरतील तर आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत। विरोधकांच्या या भूमिकेवर भाजपनं टीका केली, त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले। आणि आता ईव्हीएम मशीनवरती सवाल उचलून ते अशा पद्धतीचं राजकारण
करतायत. लोकांचा मताचा अधिकारच चोरला जातोय, त्याच्यावर डाका टाकला जातोय, ही भावना महाराष्ट्राच्या जनतेचीच नव्हे तर देशाच्या जनतेची निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातल्या अभूतपूर्व आणि भल्या भल्यांना अचंबित करणाऱ्या निकालांनी ईव्हीएमला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. आता त्याची निर्दोष मुक्तता होते की त्यापासूनच मुक्तता होते हे लवकरच कळेल. शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी नेटवर्क 18ला दिलेल्या खास मुलाखतीत संख्येवरून विरोधकांचं मूल्यमापन करणार नाही असं म्हणाले. खातेवाटपावर एकत्र बसून चर्चा करू असं सांगताना अर्थगृह खात्याबद्दल कोणताही वाद नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं. शपथविधीच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी नेटवर्क 18ला खास मुलाखत दिली. फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं. दोनों के स्वभाव का अंतर है. शिंदे साहब का स्वभाव ये इमोशनल स्वभाव है, अजित दादा का स्वभाव ये प्रैक्टिकल है. शपथ घ्यायला राजी नव्हते, परंतु स्वपक्षातील आमदारांसह देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात यायला होकार दर्शवला होता. आप पार्टी के मुखिया है, आपको पार्टी चलानी है. आप सत्ता के बाहर रहेंगे तो आपके जैसे पार्टी के को चलाने के लिए सत्ता के माध्यम से जो निर्णय करने पड़ते हैं, जो एक प्रकार से लोकाभिमुखता लानी पड़ती है, वो नहीं आ पाएगी. उन्होंने भी उसको मंजूर किया. एकनाथ शिंदे नाराज नव्हते असंही फडणवीस यांनी आवर्जून नमूद केलं. तो मैं ये समझ सकता हूँ कि आपकी पार्टी के इतने लोग चुनकर आए हैं कि आपके ऊपर ये प्रेशर है कि आपकी पार्टी का मुख्यमंत्री बने. खाते वाटपावर एकत्र बसून चर्चा करू असं सांगतानाच अर्थ आणि गृह खात्याबद्दल कोणताही वाद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीसांनी घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देशभरातले नेते उपस्थित होते. मात्र महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाचे नेते या सोहळ्याला उपस्थित नव्हते. त्यावरून बरीच चर्चा रंगली आहे. फडणवीस सरकारचा शानदार शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात 200 व्हीव्हीआयपी उपस्थित होते. मात्र विरोधी पक्षाकडून कोणीही नव्हतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला आमंत्रण नसल्याचा दावा केला, तर त्यांना आमंत्रण दिल्याचा दावा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलाय. निरोप कोणाला दिला त्याची माहितीच आम्हाला नाही. निरोप दिला असता तर बिलकुल गेलो असतो आम्ही. महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा सगळ्यांना माननीय देवेंद्रजींनी फोन केले, निमंत्रण दिलं. दुसरीकडे आमंत्रण असूनही शपथविधीला न आलेले नेते दुर्दैवी असल्याची टीका शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केली. कालचा हा आनंद सोहळा ज्या लोकांनी पाहिला नाही, ज्याला आमंत्रित केल्यानंतरही आले नाही, ते दुर्दैवी लोकांस म्हणायला काही हरकत नाही. महायुतीकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आल्याचं सांगितलं गेलं. मात्र त्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्याचं फडणवीस म्हणाले.